दुर्पट्टा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीत गावित साहेबांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे। मी गावित साहेबांचं मनापासून भारतीय जनता पार्टीत स्वागत करतो। यानंतर देवेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आणि ज्यांचा आत्ताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला किंवा पुनर्प्रवेश झाला असे डॉक्टर राजेंद्र गावितजी, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 2018 साली पालघरच्या बाय इलेक्शनमध्ये डॉक्टर राजेंद्र गावित हे भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते। 2019 साली ज्यावेळी शिवसेनेशी आमची युती झाली त्यावेळी शिवसेनेने त्या ठिकाणी पालघर सीट आम्हाला द्या अशा प्रकारची अट ठेवली होती। त्यावेळी पालघरची जागा आम्ही त्यांना दिली। त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की उमेदवारासहित द्या, आम्हाला उमेदवारी पाहिजे आहेत। तर आम्ही डॉक्टर राजेंद्र गावितांना त्यावेळी विनंती केली की तुम्ही शिवसेनेच्या जागेवर उभे राहात आणि त्यांनी ती विनंती मान्य केली आणि शिवसेनेकडनं ते खासदार म्हणून निवडून आले। आता 2024ला म्हणजे मध्यंतरीच्या काळात जी काही शिवसेनेतली स्थित्यंतर झाली त्यामध्ये सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत गावित साहेब हे त्या ठिकाणी राहिले आणि आता 2024 साली पालघर मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली आणि त्यावेळी डॉक्टर राजेंद्र गावित यांच्याशी आमची चर्चा झाली आणि पक्षाने असा निर्णय केला की डॉक्टर राजेंद्र गावित यांचा उपयोग हा महाराष्ट्रामध्ये आम्हाला अधिक आहे आणि एक त्यांचा जो काही जुना अनुभव आहे मंत्री म्हणून, आमदार म्हणून, तर जेवढा पक्षाला त्यांचा उपयोग हा राज्यामध्ये होऊ शकतो तेवढा कदाचित दिल्लीमध्ये होणार नाही, कारण दिल्ली ते खासदार म्हणून ते काम करतील, चांगलं काम केलं त्यांनी, पण महाराष्ट्रात अधिक स्कोप आहे, अधिक ठिकाणी जाऊ शकतात, अधिक संपर्क आहे आणि सरकारमध्ये मंत्री राहिलेले असल्यामुळे कनेक्ट आहे, प्रशासनाची माहिती आहे आणि म्हणून मग त्यांच्याशी चर्चा आम्ही केली आणि त्यांनी देखील त्याला होकार दिला आणि म्हणून मग आम्ही त्यांच्या संमतीनेच आमचे उमेदवार त्या ठिकाणी बदलले आणि डॉक्टर हेमंत सवरा यांना उमेदवारी दिली आणि टेक्निकली गावित साहेब हे शिवसेनेत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली की मागच्या काळात आम्ही गावित साहेबांना तुम्हाला दिलं होतं, पण आता नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली, कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय। माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे, त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आमचे पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना मी मनापासून त्यांचे मी आभार व्यक्त करतो। तर म्हणजे या ठिकाणी फडणवीस साहेबांनी
2024 पर्यंतचा असलेला जो प्रवास आहे या बाबतीमध्ये एक विस्तृत या ठिकाणी त्यांनी आपल्या समोर म्हणजे मांडलेला आहे. खरं म्हणजे 2018 जेव्हा मी काँग्रेसमधनं फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी त्या ठिकाणी विनंती केली आणि त्यानुसार मी 2018 प्रवेश केला. 18ची निवडणूक आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की अत्यंत क्रुशियल अशा प्रकारची त्या ठिकाणी ती निवडणूक झाली. अत्यंत चुरशीची अशा प्रकारची निवडणूक झाली. त्यानंतर काही टेक्निकल याच्यामुळे उद्धव साहेबांनी आग्रह केला की पालघरची सीट आम्हालाच पाहिजे आणि त्यानुसार त्या ठिकाणी फडणवीस साहेबांबरोबर त्यांनी चर्चा केली. फडणवीस साहेबांनी सांगितले की कुठल्याही पक्षातून का न असेल परंतु खासदारकीही महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मी त्या शिवसेनेत प्रवेश केला. आता या ठिकाणी शिंदे गटामधनं या ठिकाणी मी खासदार म्हणून 2.5 वर्ष या ठिकाणी काम केलं. परंतु आता या ठिकाणी 2024 या ठिकाणी फडणवीस साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की गावी साहेब आपण या ठिकाणी एक राज्यामध्ये त्या ठिकाणी मला तुमची आवश्यकता वाटते की आदिवासी समाजासाठी तुम्ही जे काही काम मोदी राज्यमंत्री म्हणून जे काही काम केलेलं आहे तेव्हापासून तुमचा गेल्या 20-25 वर्षापासून असलेला अनुभव निश्चितच या राज्यामध्ये त्याचा चांगला एक उपयोग होईल आणि या ठिकाणी आपण एक डॉक्टर हेमंत सौरांना या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देतो आहोत आणि शेवटी राजकारणामध्ये त्या ठिकाणी काही तोडजोडी करावी लागतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मी सुद्धा कारण माझा फडणवीस साहेबांवरती माझा विश्वास आहे कारण त्यांनी दिलेला शब्द जो आहे ते त्या ठिकाणी ते अंतिम पाळतात आणि त्यांनी सांगितलं की गावी साहेब आपण राज्यामध्ये या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे आणि त्यानुसार या ठिकाणी मी तो निर्णय घेतलेला आहे आणि आज मी खरं म्हणजे घर वापसी काय म्हणतो आपण स्वगृही या ठिकाणी मी आलेलो आहे आणि खरोखर निश्चितच मला या ठिकाणी मला आनंद होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा मला त्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मला म्हणजे या ठिकाणी मला मदत केलेली आहे आणि एक महायुतीचा एक म्हणजे महायुतीमध्ये आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी असं तिन्ही घटक पक्ष असल्यामुळे या ठिकाणी मी शिंदे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन आणि त्यांनी सुद्धा फडणवीस साहेबांनी विनंती केल्यानंतर त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की बाबा माझी काही हरकत नाही त्याबद्दल त्यांना सुद्धा मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. Sir, Prime Minister Narendra Modi has given exclusive interview to Times Now wherein he was asked about the anti-Muslim tag. Now what he says is that he has given equal opportunities to everybody. He has given houses, he has given ration, but opposition alleges Jumla in this particular. ऐसा है कि आप प्रधानमंत्री आवास योजना इसकी लिस्ट निकालेंगे तो इसमें बड़े पैमाने पर मुस्लिम समाज के अल्पसंख्यक समाज के लोगों को घर मिला है. आप उज्ज्वला गैस की अगर लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा. आप अगर शौचालय की लिस्ट निकालोगे तो आपको यही दिखेगा. मोदी सरकार की कोई भी योजना आप निकाल लीजिए उसमें बहुत बड़े पैमाने पर मुस्लिम समाज को और अल्पसंख्यक समाज को फायदा हुआ है. मूल रूप से सोच का अंतर यह है कि कांग्रेस ये कहती है कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार मुस्लिमों का है और भारतीय जनता पार्टी और मोदी जी कहते हैं कि देश के रिसोर्सेज पे पहला अधिकार गरीबों का है. उसका धर्म, जाति, भाषा न देखते हुए जो भी गरीब होगा उसको हक मिलना चाहिए. तो मुझे लगता है बिल्कुल फंडामेंटल बात जो मोदी जी ने कही है यही देश को आगे ले जा सकती है. कांग्रेस का जो डिवाइसिव पॉलिटिक्स है इसके कारण देश एक बार बढ़ चुका है और उसी प्रकार की भावनाओं का रोपण इस देश में करने की कोशिश वापस काँग्रेस कर रही है. मुख्यमंत्र्यांनी एक गौप्यस्फोट केलाय की भाजपला घाबरवून 25 आमदार फोडायचे आणि फडणवीसांना जेलमध्ये टाकायचे असा ठाकरेंचा प्लॅन होता. आपली प्रतिक्रिया? आणि त्यावर त्यांनी ते पण म्हटलंय की जर मी केलं असतं तर माझा प्लॅन फक्त असं आहे
देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकण्याकरता खूप सुपाऱ्या दिल्या, अगदी मुंबईच्या सीपीलाही सुपारी दिली, पण त्यांना काही सापडलं नाही. केसापासून नखापर्यंतच्या चौकशा केल्या, पण ते काही करू शकले नाहीत. आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात ते मला थांबवू शकले नाहीत, ते मला दबावात आणू शकले नाहीत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यातला ही गोष्ट अगदी खरी आहे की त्यांचा प्लॅन होता, त्यांनी प्रयत्न केला होता. मुंबईमध्ये एका सीपींना आणलंच या अटीवर होतं की त्यांनी देवेंद्र फडणवीसला अटक केली पाहिजे. नंतर त्यांचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे, मला काही अटक करू शकले नाहीत ते. सर, आज मतदान पार पडतंय, पण सुप्रिया सुळे आहेत त्या अजित पवारांच्या घरी पोहोचलेल्या आहेत. भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. काय वाटतं एकंदरीत बारामतीमध्ये ही भेट कशी पाहता? काही मन की बात आहे का ते? माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेन. निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे. तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत. त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल. विजय अजित पवार म्हणाले मेरे पास माँ है. काय अजित दादा म्हणते मेरे पास माँ है. असं विचारण्यात आलं, आपके पास क्या है? मला असं वाटतं फार चांगलं उत्तर त्यांनी दिलं आहे. कारण शेवटी आई असणं आणि आई पाठीशी असणं यापेक्षा मोठा आशीर्वाद काय असू शकतो. तिसऱ्या टप्प्याचं मतदान म्हटलं ज्या प्रकारे असं चित्र तयार करण्यात आलं की अजितदादा एकटे पडले आहेत, परिवाराने त्यांना वाळीत टाकलाय, सगळ्यांनी मिळून त्यांना एकटं पाडलंय, त्या पार्श्वभूमीवर माँ का आशीर्वाद इससे बड़ा क्या है. सर, लालू यादव ने एक स्टेटमेंट दिया है जिसमें उन्होंने कहा है कि मुसलमानों को पूरा आरक्षण मिलना चाहिए. देखिए, ये लोग भारत के संविधान के खिलाफ हैं, क्योंकि संविधान सभा में जिस समय आरक्षण का निर्णय हुआ उस समय पूरी डिबेट के बाद संविधान सभा ने यूनैनिमसली ये निर्णय किया कि इस देश में धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकेगा. और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी ने बहुत स्पष्टता के साथ संविधान में इस प्रकार की धाराएं तैयार की जिसमें कहीं पर भी धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता. लेकिन इंडिया अलायंस को संविधान बदलना है, ये संविधान को बदलना चाहते हैं, इसलिए इस प्रकार की बात करते हैं. पीएम मोदी को डिक्टेटर कहा जाता है. कल उनको इंटरव्यू में ये पूछा गया तो उन्होंने कहा कि अपोजिशन जो हमको कह रही है डिक्टेटरशिप, वो चैलेंज देते हम आपको ये प्रूव करके दिखाएं. देखिए, इस देश में डिक्टेटरशिप हमने 1975 में देखी, 1975 में, जिस समय पूरे देश का अपोजिशन 2 साल जेल में रहा. तो जिनके खून में डिक्टेटरशिप है वो हमारे ऊपर कोई आरोप लगाए, उसका मतलब क्या है? सर, जिस तरह वडेट्टीवार ने जो आरोप लगाए उज्ज्वल निकम को लेकर, शशि थरूर ने कहा है कि उसकी जांच होनी चाहिए. विजय वडेट्टीवार की जांच होनी चाहिए, ऐसा कहा है ना? जो हेमंत करके अरे भाई, जांच करनी है ना तो विजय वडेट्टीवार की करनी पड़ेगी. ये किससे मिलकर आ रहे हैं? क्योंकि पाकिस्तान की भाषा बोल रहे हैं, कहीं उनके कोई संपर्क में तो नहीं आ गया? ये पाकिस्तान की भाषा है, पाकिस्तान ने भी यही बात कही थी. लेकिन बाद में न्यायालय में पाकिस्तान को मुंह की खानी पड़ी. न्यायालय में स्पष्ट हुआ किस प्रकार से सारी साजिश पाकिस्तान ने रची थी, किस प्रकार से कसाब ने न केवल करकरे जी को शहीद किया बल्कि हमारे सैकड़ों लोगों को मार दिया. और मुझे आश्चर्य लगता है कि जिस प्रकार से कांग्रेसी बात करते हैं, मैं तो स्पष्ट रूप से कहता हूं, हम लोग उज्ज्वल निकम के साथ है और कांग्रेस अजमल कसाब के साथ है. आणि माझी ही मागणी आहे,
विजय वडेट्टीवार जे काही बोलले त्याच्याशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? ते का तोंड बंद करून बसले आहेत? या ठिकाणी केवळ काही मतांच्या लांगुल चालनाकरता उद्धव ठाकरे तोंड बंद करून बसले आहेत आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका मांडली होती आणि त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं. आज पाकिस्तान धार्जिणं त्या ठिकाणी स्टेटमेंट हे त्यांचे पार्टनर करतायत आणि हे तोंड बंद करून बसले आहेत.